उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो। आजचा मेगा फायनलचा दिवस आणि क्वालिफायर 1 मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। एका बाजूने आहेत शिवनेरी स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात लोहगड लायन्स। नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः आम्ही फलंदाजी करू हा निर्णय शिवनेरी स्ट्रायकर संघाचा होता। पंचांचा इशारा येतोय लेट्स दी प्लेचा। चला खेळूया। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एका बाजूने विवेक राज तर दुसऱ्या बाजूने चिन्मय देशपांडेला तुम्ही पाहतात तर पहिलं षटक घेऊन प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅकवरती धावण्यासाठी तयार आहे। सकाळच्या सत्रामध्ये मात्र सामन्याला सुरुवात आणि क्वालिफायर 1 चा पहिला चेंडू। बोला गणपती बाप्पा। पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच पुश केलाय। सुंदर फटका। पुश करो और खुश रहो। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर येतोय शानदार दमदार चौकार। पाहुणी मोका मारला चौका। तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका। खरपूस समाचार इथे मैदानाच्या आतमध्ये घेतलात आणि पहिल्या चेंडूवरती आपले मजबूत इरादे इथे स्पष्ट केलेले आहेत। पहिल्या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच पाठवलं। बॅकवर्ड पॉइंटवर मात्र चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी। एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते। 4 धावा धावपलिकावरती आहेत। 10 षटकांची लढत आहे मित्रांनो। इथे तुम्हाला एक मोठा फायटिंग स्कोर उभारायचा आहे। यावेळेचा चेंडू अप्रतिम होता मैदानाच्या आतमध्ये। अचूक टप्पा देखील फार महत्त्वाचा असतो। पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी पुढच्या चेंडूवरती मात्र टाकलेला डॉट बॉल हा कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे आणि तो करावा लागेल आज, कारण तुमची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आज मेगा फायनलचा दिवस आहे। आज प्रत्येकाचा प्रयत्न आहे जिंकण्यासाठी मात्र खेळण्याचा आणि इथून मागे घेतलेली सगळी मेहनत आज पणाला लावायची आहे। यावेळेचा चेंडू पुढे सरसवट ड्राईव्ह केला तेथे क्षेत्ररक्षक आकाश गाडे चेंडूवरती आला। वाऱ्याच्या वेगाने मात्र त्याने चेंडू अडवला। तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली। धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत। धावपलिका 1 ने पुढे सरसावेल। 5 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात एक देखणं आयोजन देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा देखणा सोहळा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग जवळपास 1 महिना या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहतात। यावेळेचा चेंडू ऑलिम्पिक कार्पेट मैदानाच्या आतमध्ये खेळ आहेत। क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत आहेत। बराच वेळ चेंडूची छेडछाड तिथे करण्याचा प्रयत्न अक्षय सावंत चेंडूवरती आला। तोपर्यंत धावा देखील इथे पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील। 2 धावेने धावपलक वाढेल। 7 धावा धावपलिकावरती आहेत। युवराज भैयांना देखील मात्र सगळ्या आयोजक कमिटीची साथ लाभली आणि त्यानंतर उभा राहिलेला हा देखणा सोहळा तुम्ही पाहतात। AK47 इव्हेंट अर्थात अशोक खांडेकर सर यांनी मात्र या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती घेऊन जाताना आपण पाहिलं आणि अतिशय देखणं आयोजन देखणं नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। हा इव्हेंट सजवला गेलाय। तुमच्याकडे फक्त क्वांटिटी असून चालत नाही मित्रांनो, तर तुमच्याकडे क्वालिटी असणं देखील फार गरजेचं आहे आणि त्या क्वालिटीच्या जोरावरतीच आज एक चांगला खेळ तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। क्षेत्ररक्षक आहे उपस्थित। एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि या सिंगलने धावपलक देखील पुढे सरसावताना पाहायला मिळेल। 8 धावा धावपलिकावरती शांत प्रकारचं वातावरण अशांत करणारी कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सातत्यपूर्ण जी मैदानावरती पाहत आलेला आहेत आणि ती करावी लागेल। दोनही संघामध्ये मात्र चांगल्या खेळाडूंचा भरणा असणाऱ्या 2 टीम्स सोडून दिलाय हा चेंडू। पंच देखील फिरलेत। पंचाने मात्र हात समांतर केलेत। धावा अवांतर मिळालेल्या आहेत। अवांतर धावेने मात्र धावपलक वाढणार आहे। 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ 55 मिनिटांचा अवधी आहे। 55 मिनिटांमध्येच तुमची इनिंग संपणं गरजेचं आहे। थोडेसे उशिरा आहोत आपण, तो वेळ देखील आपल्याला वाचवायचा आहे। आज दिवसभराच्या सत्रामध्ये 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। बरोबर 6 वाजता 6 ते 6:15 वाजता आपल्याला मेगा फायनलला सुरुवात करायची आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला इथे बारकाव्याने घ्याव्या लागतील। पुन्हा एकदा सोडून दिला हा चेंडू। लागोपाठचा दुसरा वाईट
तुम्ही लागोपाठचे 3 चौकार खेळा, लागोपाठचे 3 षटकार खेळा, लागोपाठच्या 3 विकेट घ्या, तुम्हाला पारितोषिक मिळेल इथे. परंतु लागोपाठचा तिसरा जर वाईट येत असेल तर मग मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठलंही पारितोषिक नाही. 2 चेंडूंतर आले. धावपलकावरती आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये धावपलक आहे. 10 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात या धावा रोखाव्या लागणार आहेत. कारण या शेवटच्या क्षणामध्ये मात्र किती घातक असतात, किती धोकादायक असतात हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. प्रफुल्ल शिंगारेचा हा चेंडू फुलर लाईनचा टाकण्याचा प्रयत्न होता, खोदून काढला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये लॉंग ऑफला मिळाली. धावपलक देखील एकीने वाढला. पहिल्या क्रमांकाचं संपलं षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती बिन बाद 11. एक षटकाच्या सांगतेनंतर 11 धावा धावपलकावरती शिवनेरी स्ट्रायकर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये माझ्या मते टॉप 1 ला राहिलेला हा संघ आहे शिवनेरी स्ट्रायकर्स. त्याचप्रमाणे लोहगड लायन्स हे 2 संघ आहेत. खरं तर नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी मात्र केली आणि या मैदानावरती मात्र हे 2 टॉपचे संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे राहिलेत. लढताना तुम्हाला जे पाहायला मिळतात क्वालिफायर 1 ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती लागून आहेत. 10 षटकांची लढत, 60 चेंडूंचा खेळ आणि 60 चेंडूमध्ये सकाळच्या सत्रामध्ये मात्र किती धावा मैदानावरती आता मात्र ज्या बनवल्या जातील हे पाहायचं. ड्यू फॅक्टर थोडंसं जाणवतं 8 वाजे 8-8:30 पर्यंत, परंतु 9च्या नंतर मात्र थोडासा जास्त परिणाम जाणवणार नाही. सकाळचं सत्र म्हटलं की तुमची बॉडी वॉर्मअप असणं गरजेचं आहे आणि एक चांगला खेळ तुमच्याकडनं मात्र आवश्यक असतो. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी जो करे सबकी मनोकामना पुरी उनका नाम है तुकाराम चौधरी. तुकाराम चौधरीनं चेंडू हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 2 घेऊन इथे तुकाराम चौधरी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. ऑन स्ट्राईकला विवेक राजला तुम्ही पाहतात. आतापर्यंत विवेक राजनं 4 चेंडू खेळलेले आहेत, 6 धावांवरती तो खेळतो. तर चिन्मय देशपांडेला तुम्ही पाहतात 2 चेंडू खेळायत, 3 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. प्रफुल्ल शिंगारेचं पहिलं षटक आपण पाहिलं जे की 11 धावा त्यानं तिथे खर्च केल्या. बॅकफुटला गेले, सुंदर कट केला तिथे आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. मी क्रांतीचा नारा, मी वादळ वारा, येतोय शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. विवेक राजच्या बॅटमधनं आलेला हा एक शानदार चौकार. असे चौकार आले की मग मात्र पुन्हा एकदा ऊर्जा येते, नवीन एनर्जी मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होते फलंदाजामध्ये आणि ती एनर्जी इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. क्षेत्ररक्षकांचं विशेष करून कौतुक करावं लागेल. खरं तर पहिली 2 षटकं आपण पाहतो, मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला इथे पाहायला मिळतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र जास्त धावा बनवण्याचा मानस असतो फलंदाजांचा, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून धरणं एवढं सोपं नाही आणि ती चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता तिथे. आकाश गाडे पाहायचं चेंडूवरती जाईल तोपर्यंत प्रयत्न तिथे असफल ठरला आणि चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. तुकाराम चौधरीवरती आक्रमण आहेत. 2 चौकार आतापर्यंत खेळत. धावपलक देखील इथे वाढलाय. 19 धावा धावपलिकावरती आहेत. याच प्रकारची जर फटकेबाजी सुरू राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिला तर तो दाखवतो 127 पर्यंत. याच प्रकारची फटकेबाजी आवश्यक आहे तर तुम्ही त्या स्कोर पर्यंत पोहोचू शकता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहेत आणि एक चांगली खेळी करावी लागेल. शांत डोक्यानं खेळावं लागेल. डोक्यावरती बर्फाचा खडा असणं तुमच्या गरजेचं आहे, कारण आज जे काही करायचंय ते आज करायचंय, आज नाही तर परत कधीच नाही. जो संघ सामना जिंकेल, मॅच जिंकेल, थेट मेगा फायनलला प्रवेश करेल. तर मेगा फायनलला पोहोचणारा पहिला संघ कोणता याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र ज्या मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र पॅकअप केला. लागोपाठचे 2ही चेंडू मात्र तुकाराम चौधरी यांनी डॉट टाकले. 2 चौकार जरी आले असले तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला कमबॅक करता येणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. तुम्ही कशा प्रकारे कमबॅक करतात या सगळ्या गोष्टी मात्र इथे फार महत्त्वाच्या आहेत. पुढे सरसावत पाहायचा खेळला होता तिथे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित.
क्षेत्ररक्षणाचं मात्र जाळं मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर सजवलं. माझ्या मते समाधानला तुम्ही तिथे पाहतात. अतिशय सुंदर कामकाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि षटक संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर्स बिनबाद 20 धावा. दोन षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये समाप्त झाला. 20 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला. या षटकामध्ये जर पाहिले तर 9 धावा तुकाराम चौधरी यांनी मात्र ज्या खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, या षटकामध्ये 9 आल्यात. म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानावरती मात्र जी पाहायला मिळाली. 2 चौकार जरी आले असले तरी देखील मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. इथून पुढे मात्र डाव बदलेल का, परिस्थिती बदलेल का हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा प्रफुल्ल शिंगारे यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक त्यानं मैदानावरती मात्र हाताळलं होतं. 11 धावा त्यानं तिथे खर्च केल्या होत्या. विकेटच्या शोधामध्ये आहे प्रफुल्ल, इथे तुम्ही पाहतात आणि ती कामगिरी इथे करावी लागेल. परंतु समोर विवेक राजला तुम्ही पाहतात जो की 15 धाब्यांवरती खेळतोय. मैदानावरती आला. पहिल्या चेंडूवरती त्यानं मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये मात्र सुंदर फटका खेळला, चौकार खेळला होता आणि सुरुवात चौकारानं केली होती. सुरुवातीवरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहतात. तुम्ही कशी सुरुवात करतात यावरती बऱ्याचशा गोष्टी मात्र महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या मैदानावरती. पुढे सरसावत बचावात्मक फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख होताना पाहायला मिळालं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. 21 धावा आहेत. क्रिकेट म्हटलं की खरं तर नजाकत असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ताकद असणं गरजेचं आहे. क्रिकेट फक्त ताकदीच्या जोरावरतीच खेळलं जातं असं नाही, तर ते युक्तीच्या जोरावरतीही खेळलं जातं. तुम्हाला बुद्धीचाही वापर करावा लागतो. कोणते फटके कोणत्या ठिकाणी खेळायचे, कोणत्या वेळेस मात्र तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यायचा, कुठे थांबायचं, कोणत्या खेळाडूचे चेंडू, कोणत्या गोलंदाजाचे चेंडू मात्र टोलवायचे, हे फार महत्त्वाच्या गोष्टी. स्विच हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळालाय आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. 6 धावेंसाठी वाघोली सोसायटीचा जबरदस्त तडाखा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. जबरदस्त प्रहार तिथे पाहायला मिळाला. चेंडूला येऊन दिलं, वाट पाहिली होती चेंडूची आणि तदनंतर मात्र स्विच हिटचा फटका खेळला. एक सुंदर तडाखा पाहायला मिळाला. षटकारानंतर आलेली ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 28 धावा धावपलकावरती आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेस मात्र नक्कीच गिअर चेंज करता येणं गरजेचं आहे. गाडी जर चढायला असेल तर मग मात्र कितव्या गिअरवर गाडी नेली पाहिजे. खरं जर उताराला गाडी असेल तर तुम्ही कितव्या गिअरवर न्याल, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि उत्तम फलंदाज तोच आहे ज्याला मात्र योग्य वेळेस योग्य मात्र गिअर चेंज करता येतो. 28 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. विवेक राज ऑन स्ट्राईक. पुढे सरसावत मात्र पाहायचं फुल टॉस होता. मोठा फटका खेळता आला असता, परंतु तिथे मात्र मोठा फटका खेळता आला नाही. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळाली. लॉंगॉपला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना मात्र तिथे पाहायला मिळाला. अक्षय सावंतनं चेंडूचं कलेक्शन केलं. काल काय कमालीचा खेळला अक्षय सावंत. 46 धाव्यांची दमदार खेळी त्याच्या बॅटमधनं आम्ही काल या मैदानावरती पाहिली. 29 धावा धावपलकावरती ज्या तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना लो स्लो बरवन होता. इथे मात्र पाहायचंय तर आक्रमण तर चढवलंय. समाधानची शर्यत. चेंडू मात्र पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. चौकार आला धावपलकावरती. आपण टाकू नजर. ना तेरी ना मेरी धावपलकावरती डबल तेरी. 33 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये मात्र धाव्यांचा ओघ इथे मैदानाच्या मध्ये वाढताना पाहायला मिळतोय. आज प्रचंड मोठा धाव्यांचा पाऊस इथे मैदानावरती पडणार आहे.
आज एक मोठी खेळी तुम्हाला मैदानावरती साकारायची प्रफुल्ल तयार आहे. यावेळेस सुंदर सुंदर फटका सदवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार. मोका मारला चौका तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौका. तिसरं समाप्त होतं मित्रांनो. 3 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती 37 धावा आहेत. या षटकामध्ये प्रफुल्ल 17 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 केल्या होत्या. या षटकामध्ये 17 त्यानं खर्च केल्या. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. षटक क्रमांक आता 4 सुरू होईल. चौथ्या षटकासाठी मात्र कुणाच्या हातामध्ये चेंडू ठेवला जातोय हे देखील फार महत्वाचं आहे. अक्षय सावंतनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे आणि चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मात्र इथून पुढे मात्र तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. मोठा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारायचा आहे. युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आणि वाघोली सोसायटी क्रिकेट काउन्सिल आयोजित तुम्ही पाहतात हा वाघोली सोसायटी क्रिकेटचा महारणसंग्राम तुम्हाला आम्हाला सर्वांना मात्र जो पाहायला मिळतो. अनेक संघ मात्र या मैदानावरती खेळले. मात्र आज 4 संघांचं भवितव्य इथे मात्र तुम्ही पाहतात जे मात्र जे पणाला लागलेले आहेत. जवळपास 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. बऱ्याच संघांचा प्रवास मात्र या स्पर्धेतला थांबला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्डला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली. सिंगलनं धावफलक देखील पुढे सरसावेल. 38 रन लॉस ऑफ विदाऊट विकेट. कुठलाही धोका अजून पत्करलेला नाहीये कारण त्यांना माहिती आहे आज आपल्या संघासाठी मोठे योगदान द्यायचं आहे. 10 षटकांचा खेळ आहे. थांबून खेळणं मैदानावरती गरजेचं आहे. तुम्हाला मैदानावरती उभं राहता येणं गरजेचं आहे. तुम्ही मैदानावरती उभे राहिले की धावा आपोआप येतात. अक्षय सावंतचा पहिला चेंडू कमालीचा होता. पुन्हा एकदा पाहायचं समाधान तिथे सुंदर क्षेत्ररक्षण डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. खरं तर क्रिकेटचा आत्मा जर काय असेल ना तर तो आहे तो क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक फार महत्त्वाचा असतो. असे अनेक खेळाडू आहेत क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील आपल्या संघाला विजय मिळवून देतात. जॉन्टी रोड हे नाव तुम्हाला माहिती असेल. असा एकमेव खेळाडू आहे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. दूरदूरवरचे चेंडू मात्र अडवायचा वेगानं थ्रो करायचा ही खासियत राहिली जॉन्टी रोडची. वेगळा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरलाय. प्रयत्न करता येणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे प्रयत्न करण्याची उमेद नसेल तर मग मात्र तुम्ही तिथे शून्य होतात. आणि आज खरं तर कुठला खेळाडू इथे चांगली प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानावरती करणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. 38 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ अक्षय सावंत 3ही चेंडू कमालीचे हाताळलेत. डॉट बॉल अचूक टप्पा वेगावरती नियंत्रण इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही मित्रांनो तर तुमच्याकडे अचूक टप्पा देखील फार महत्त्वाचा असतो आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अक्षय सावंतच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहत आलेलो आहोत. 38 आहेत धावपलिकावरती 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्हाला जे मैदानावरती पाहायला मिळतं. अकुट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र पाहायचंय समाधान नक्कीच टिपलाय झेल. फलंदाजाचा संपला खेळ. चिन्मय देशपांडे बॅक टू द पॅव्हेलियन. म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. 9 चेंडू खेळला 18 धावा त्यानं बनवल्या आणि इथे चिन्मय देशपांडे मात्र माघारी परतताना पाहायला मिळतो. पहिला करंट मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होते तुम्ही पाहतात खेळाडू आणि तिथे पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळालं. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. गौरव वर्मा न्यू बॅटर
मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहेत. एक गडी माघारी परतला. 38 धावा धावपलकावरती आहेत. गौरव वर्मा आणि विवेक राज या जोडीवरती मात्र इथून पुढे जबाबदारी आहे. अक्षय सावंतला मात्र पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. पहिले 5ही चेंडू कमालीचे त्यानं मैदानावरती मात्र हाताळले आणि सातत्यपूर्ण मात्र प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण गोलंदाजी त्याची आम्हाला पाहायला मिळते. आपल्या भात्यातलं वेगवेगळं अस्त्र तो मैदानावरती वापरतो आणि आज आपल्या भात्यातलं वेगवेगळं अस्त्र त्याला इथे वापरावंच लागेल. अर्जुनाचे बरेचसे भाते तुम्हाला माहिती आहेत, परंतु इथे अक्षय सावंतच्या भात्यातला एक एक चेंडू हा किती विध्वंसक असू शकतो हे देखील तुम्ही पाहतात. फुलटॉस होता, इथे मात्र हलक्या हाती खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. वायडेश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. चेंडूचं कलेक्शन तिथे होईल. एक सिंगल मिळाली. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये. केवळ 2 धावा अक्षय सावंतने या षटकामध्ये खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 39 धावा धावपलकावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवनेरी स्ट्रायकर्स. या ठिकाणी आता प्रारंभ होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि 5व्या क्रमांकाचं षटक इथे सुरू होईल. 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र अनिल दातार यांनी चेंडू हातामध्ये घेतलाय. अनिल दातार पाहूयात कशा प्रकारचं कामकाज आपल्या संघासाठी मात्र नक्की जे करणार. स्वतः संघाचे संघ मालक आहेत. 39 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. शिवनेरी संघाचे संघ मालक जर पाहिले तर अंकुर पोद्दार आणि प्रतीक सिंग यांच्या मालिकेचा असणारा तो संघ, तर लोहगड संघाचे संघ मालक अनिल शेठ दातार आणि सुनील शेठ दातार यांच्या मालिकेचा असणारा तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दोनही संघ तुम्ही पाहतात एक चांगली कामगिरी या मैदानावरती करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अप्रतिम, शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. एकोणचाळीस धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोहगड लायन्स संघाचे संघमालक सुनील शेठ दातार यांना तुम्ही पाहिलात मैदानावरती खेळता खेळता पाहायला थोडीशी दुखापत झाली, परंतु क्रिकेटपासून दूर गेलेलं व्यक्तिमत्व नाही. आज देखील ते मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आहोत. 39 आहेत धावपलकावरती. पुढे सरसावत मात्र पाहायचं आहेत. आडव्या बॅटनं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन तिथे मात्र मिड विकेटला झालं. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. धावपलकावरती आपण टाकू नजर. 40 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस इथे मात्र तुम्हाला जो मैदानावरती पाहायला मिळतो आहे. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ. 10-10 षटकांचे सामने, असे कमी सामने पाहायला मिळतात. अशा अनेक कमी स्पर्धा आहेत जिथे 10-10 षटकांचे सामने खेळवले जातात. टेनिस क्रिकेट खूप फास्ट झालेला आहे. सुगीचे दिवस टेनिस क्रिकेटला आलेले आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं फटका इथे सजवला. एकच धाव स्क्वेअर लेगला मात्र मिळताना पाहायला मिळेल. धावपलक एकीने वाढणार आहे. 41 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 षटकांमध्ये चांगली खेळी तुम्हाला करता येणं फार अपेक्षित असतं आणि अशा कमी स्पर्धा आपण पाहतो जिथे 5-5, 6-6 षटकांचे सामने खेळवले जातात. जास्तीत जास्त 8 षटकांचे सामने असतात, परंतु 10-10 षटकांचे सामने खेळायला देखील मात्र तुमची प्रॅक्टिस असणं फार गरजेचं. आणि शनिवार रविवार रोज प्रॅक्टिसमध्ये असणारी सगळी खेळाडू आहेत. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये जो खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आकाश गाडे चेंडूवरती येतो. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख. धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत. एका धावेने धावपलक वाढला. 42 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येकाने घेतलेली ते मेहनत आहे आणि या स्पर्धेला मोठी उंची तेव्हाच मिळत असते मित्रांनो जेव्हा सगळ्यांची साथ लाभते, एकीचं बळ एकवटलं जातं. युनिटी इज पॉवर इथे पाहायला मिळते आणि तुमच्याकडे युनिटी असणं गरजेचं आहे. एकी असणं गरजेचं आहे. तुमच्या संघामध्ये एकी असणं गरजेचं आहे. जीवन जगताना देखील एकी फार महत्त्वाची असते. मग ती आपल्या कुटुंबातली असो,
किंवा आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट करत असताना तुमच्याकडे एकी जर असेल तर मात्र एकीचं बळ हे नेहमीच श्रेष्ठ ठरतं. 42 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 5व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ. या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र जे टाकायचे शिल्लक. अनिल दातार तयार. शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकाची सांगता इथे होते. 5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर्स 1 गडी बाद 42 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. बेचाळीस धावा धावपलिकावरती आपण पाहतो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आता 6व्या क्रमांकाचं इथे मैदानाच्या मध्ये सुरू होत आहेत आणि अक्षय सावंत यानं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. तो गोलंदाजी करण्यासाठी जो सज्ज होतो. या अगोदरचं षटक जर अक्षय सावंतचं तुम्ही पाहिलं तर केवळ आणि केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण विकेट त्यानं देखील इथे मैदानाच्या मध्ये मिळवली होती. या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला चढ उतार सातत्यपूर्ण पाहायला मिळतील. भरती ओहोटी तुम्हाला पाहायला मिळेल. उन्हाळा पावसाळे पाहायला मिळतील. कारण क्षणाक्षणाला बदलणारं ही क्रिकेट आहे आणि याच मैदानावरती मात्र चांगली कामगिरी जी करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. थोडासा फसवा टाकला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अक्षय सावंत यांच्या माध्यमातून तुम्ही जो पाहतात. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. जाळं पसरवलं गेलेलं आहे आणि या जाळ्यामध्ये कोणता मासा अडकवला जाईल याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. बेचाळीस धावा. वेगानं टाकलेला चेंडू होता इथे. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये. पहिला चेंडू पाहिला असेल थोडासा स्लोवर टाकला. त्यानंतरचा दुसरा चेंडू वेगानं मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जो टाकला गेला. 42 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय सावंतची खासियत राहिलेली आहे मित्रांनो. आणि प्रत्येक चेंडूमध्ये मात्र नक्कीच तुम्ही पाहतात वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. परत एकदा फुल टॉस होता इथे. खेळलाय तिथे चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. धावपलिकावरती आपण जाणार आहोतच. धावपलिकावरती आमचे स्कोरर मित्र कळवतील. 43 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. एका धावेला देखील प्रचंड मोठं महत्त्व क्रिकेटच्या मैदानावरती असताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एका धावेला किती महत्त्व आहेत क्रिकेटमध्ये. राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्त्व असतं हे वेगळ्यानं सांगण्याची मित्रांनो गरज नाही. पुन्हा एकदा अक्षय सावंत तयार. यावेळेस सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. असं वाटलं होतं चेंडू आता सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल की काय, परंतु क्षेत्ररक्षकांची फौज तिथे उभी आहे आणि या भिंतीला तोडून जाणं एवढं सहजासहजी शक्य नाही. ती अंबुजा सिमेंटनं बनलेली भिंत आहे आणि त्या भिंतीला जर तोडायचं असेल तर मग मात्र तुम्हाला त्या भिंतीवरनं फटके खेळावे लागतील. 44 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना तुम्हाला जे पाहायला मिळते आणि या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती नेण्याचं कामकाज मग या स्पर्धेतले अंपायर्स असतील, कॉमेंट्रेटर असतील, लाईव्हची टीम असेल. यावेळेस मात्र आक्रमण तर चढवलाय. क्षेत्ररक्षक स्वतः अक्षय सावंत धावला चेंडूच्या पाठमोरी. झेल त्या ठिकाणी होऊ शकत नाही. धावपलिकावरती आपण नजर टाकू. 1 धाव मिळाली. 45 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेतले मात्र संपूर्ण स्पर्धेचं ज्या इव्हेंटचं मात्र मॅनेजमेंट ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं असे आमचे मित्र आणि AK47 इव्हेंटचे सर्व अशोक खांडेकर सरांना मात्र विशेष करून धन्यवाद द्यावे लागतील. कारण अतिशय देखणं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळत आहे.
त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद जे थोडेच आहेत. आणि सुंदर फटका होता. चेंडू मात्र पाहायचा बंदुकीतून सुटावी अशी गोळी होती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. एक गडी बाद 49 धावा 6 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. अशोक खांडेकर सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र मोठी झळाळी वलय मिळताना पाहायला मिळत आहेत. खरं तर मी अगोदरही सांगितलं तुमच्याकडे क्वांटिटी असून चालत नाही, क्वालिटी असणं गरजेचं आहे. कारण अशोक सर असं म्हणतात ना, कमी किमतीचा माल हा उत्कृष्ट असू शकत नाही आणि उत्कृष्ट मालाची किंमत ही कधीच कमी असू शकत नाहीत. आणि तुमचं कामही तेवढंच मोलाचं आणि चांगलं आहे. त्यामुळे आपलं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेतील अंपायर्स अतिशय दर्जेदार कामकाज, दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये उभं राहणं एवढं सोपं नाही, परंतु पंचमंडळींचा मी विशेष करून कौतुक करतो. तुषार मेटे सर आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय दर्जेदार काम या स्पर्धेमध्ये मात्र त्यांचं राहिलेत. या स्पर्धेमध्ये नक्कीच हा कणखर आवाज आपल्यापर्यंत मात्र नक्कीच जो येताना पाहायला मिळतो. प्रवीण कुटे सरांचं विशेष करून आम्ही धन्यवाद देऊ. आमच्या घशाला कुठलाही त्रास मात्र गेली 15 दिवस आपण पाहिलं, ही महिनाभर स्पर्धा आपण पाहतो परंतु अजिबात झाला नाही. त्यांचं देखील विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत. 49 आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी जे मात्र पाहतो आहोत सुरू होताना पाहायला मिळणार आहे. एकोणपन्नास धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण सर्वजण जे मात्र पाहतो आहोत. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला इथून पुढे मात्र जी करावी लागेल. या देखण्या मैदानावरती मात्र तुम्हाला खेळण्याची नामी संधी मिळाली. राजगड स्पोर्ट्स अकॅडमी, खरं तर या संपूर्ण भागामध्ये असं मैदान आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि अतिशय देखणं मैदान, हिरवंगार असं असणार हे मैदान. विशेष करून धन्यवाद आपल्याला मात्र द्यावे लागतील योगेश नाना सातव यांना. नक्कीच एक चांगलं मैदान खेळाडूंसाठी मात्र उभं राहिलेलं आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांचे मखमलीचे असं असणार हे मैदान तुम्ही आम्ही सगळेजण जे मात्र पाहतो. आणि या मैदानावरती मात्र सुरू असलेला हा देखणा थरार तुम्हाला आम्हाला सर्वांना मात्र जो अनुभवायला मिळतो आहे. 49 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 7व्या क्रमांकाला षटक होईल. थोडंसं स्पीडअप करा. उद्धव धनवडेने मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. 7व्या षटकासाठी त्याला या ठिकाणी जे आमंत्रित केलेलं आहे. आणि पाहूयात कशा प्रकारचं कामकाज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ मात्र इथे मैदानाच्या मध्ये शिल्लक असताना आपल्याला मात्र जो पाहायला मिळतो. आणि एक चांगली मॅच क्रिकेटच्या रसिकांना देखील इथे जे अनुभवायला मिळेल. यानंतरची मॅच एलिमिनेटर 1 आपण खेळवणार आहोत. राजगड रायडर्स आणि त्यांच्या विरोधात पन्हाळा पॅन्थर्स असे मॅच यानंतर होईल. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहेत, पहिली इनिंग संपल्याबरोबर आपण इथे टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण जगभर मात्र आपल्याला जी पाहायला मिळते लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा तडाखा मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळानंतर मात्र सुखावणारा एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आहे. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार आलाय. 55 धावा धावपलिकावरती. उद्धवच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेळला गेला. षटकार मैदानावरती मात्र पाहायला मिळतो आणि या षटकारानं धावफलक वाढेल. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो 192+ देशामध्ये मात्र नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते. आणि tenniscricket.in मात्र आम्ही मनापासून कौतुक करतो. अतिशय HD क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपल्यापर्यंत मात्र जी पोहोचवली जाते. संपूर्ण कॅमेरामन टेक्निशियन टीमचं आम्ही मात्र मनापासून कौतुक करतो आहोत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलिकावरती आपण नजर टाकू. अब तक 56 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
क्रिकेटमध्ये यूट्यूब आलं आणि यूट्यूबनं मात्र नक्कीच ग्रामीण भागातला खेळाडू मोठ्या उंचीवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. त्या विषयावरती देखील आपण नक्कीच चर्चा जी साधणार आहोत. धावपलकावरती 56 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस परत एकदा चढवलंय आक्रमण समोरच्या दिशेनं. खरं तर धनुष्यातून सुटावा असा बाण होता आणि चेंडू सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. वरती आक्रमण इथे आता जे गौरव वर्माच्या माध्यमातून चढवलं गेलं. 17 धाव्यांवरती गौरव वर्मा मैदानाच्या मध्ये खेळतोय. 62 धावा धावपलकावरती लागल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या मध्ये मार्गस्थ असताना तुम्हाला जो पाहायला मिळत आहे. 62 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्ही ज्या पाहतात 2 षटकार मैदानाच्या मध्ये खेळले गेलेत. गोलंदाजाला इथे कमबॅक करता येणे गरजेचं आहे. गौरव आणि विवेक राज ही जोडी मात्र मैदानाच्या मध्ये आपल्या संघासाठी मात्र मोठा खेळ साकारण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. 10 षटकामध्ये कम से कम किती धावा बनवायच्या, समोरच्या संघासाठी मात्र किती धावेंचं भान ठेवायचं, या सगळ्या गोष्टी इथे मैदानावरती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मात्र ज्या पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा उद्धव तयार. पाहूयात उद्धव आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी जो साकारतोय. पुढे सरसावत मात्र पाहायचं. सुंदर तडाखा, एक टप्पा खात चेंडून सीमारेषा ओलांडली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौकार. वर्माच्या बॅटला धावा चिकटून आल्यात की काय, तो फक्त मैदानावरती बॅट झटकतोय. चौकार षटकार षटकार चौकारांनी मात्र नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये धावपलकाला आक्रमकता प्राप्त होईल. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौकार. 70 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये मात्र उद्धव बराचसा महागडा इथे ठरताना पाहायला मिळतो. 2 चौकार 2 षटकार त्याला मात्र इथे लगावलेले आहेत. धावा इथे त्यानं महाग केलेल्या आहेत. गोलंदाज स्वस्त धावांचा दुकान होता, इथे मात्र त्यानं धावा महाग केल्यात. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये मात्र जो पाहायला मिळाला. बऱ्याचशा धावा इथे खर्च होताना ज्या पाहायला मिळतात. या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. कमबॅक करता येणं गरजेचं आहे. 25 धाव्यांवरती मात्र गौरव खेळतो तर विवेक 24 धाव्यांवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 70 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7व्या क्रमांकाचं षटक. परत एकदा आक्रमण. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड, फोडला पहाड. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकामध्ये 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण शिवनेरी संघाचा स्कोर गार्ड पाहिले तर 37 होत्या. चौथ्या षटकामध्ये मात्र 1 गडी बाद झाला. 39 धावा धावपलकावरती होत्या. 5व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. 5व्या षटकामध्ये मात्र 42 धावा धावपलकावरती आहेत. 6व्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं खरं तर 7 धावा आल्या होत्या. 49 धावा धावपलकावरती लागल्या आणि 7वं षटक संपलं आणि मात्र धावसंख्येने उच्चांक गाठला. जवळपास 27 धावा इथे खर्च केल्या उद्धवनं. धावपलकावरती नजर टाकू. 1 गडी बाद. 76 धावा धावपलकावरती आहेत. बराचसा महागडा ठरलेला आहे. पुन्हा एकदा
8व्या क्रमांकाचं षटक सुरू होईल आणि 8व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तुकाराम चौधरी यांनी पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढी कामगिरी आता तुकाराम चौधरी यांना मात्र इथे करावीच लागेल. 8व्या क्रमांकाचं षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पाहूयात तुकाराम कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईकला मात्र विवेक राज आहे. 18 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 24 धाव्यांवरती खेळतो तर गौरव वर्मा नंतरून आला आणि 14 चेंडूमध्ये 31 त्यानं कुटुंब काढलेले आहेत. सुंदर फटकेबाजी इथे त्याच्या बॅटमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळाली. यावेळेस देखील मात्र सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचं बनवलं कमळ, टिपला झेल, फलंदाजाचा संपला खेळ. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. पहिल्या चेंडूवरती मात्र यश मिळवलं तुकाराम चौधरी यानं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, जैशा तरी येल्या लहाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नोहे दुजा. तुकाराम काय कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र यश मिळवलं आणि धावपलिकावरती आपण पाहतो 2 गडी बाद 76 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये मात्र उद्धवनी जरी 27 धावा खर्च केल्या असल्या तरी देखील आपल्या संघासाठी मोठे योगदान द्यायचंय हे तुकाराम चौधरी यांना मात्र माहिती आहे. आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं त्यांनी. 76 धावपलिकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8व्या क्रमांकाच्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. थोडंसं स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती असेल खेळाडूंना सातत्यपूर्ण सूचना करत चला, कारण आज मेगा फायनलचा दिवस आपण पाहतो. अनेक संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं जे उपस्थित राहणार आहेत. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल होता. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचानं कळवला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडली. धावपलिकावरती आपण पाहतो 2 गडी बाद 77 धावा. धावपलिकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल, चेंजेस, बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतो संघाच्या संघनायकाच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग, त्यानुसार केली जाणारी क्षेत्रव्यूह रचना, कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी उभं करायचं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग असतं आणि त्यानुसार केली जाणारी गोलंदाजी तुम्ही पाहतायत. समोरच्या दिशेने उडवला हा चेंडू. तुम्ही तिथे पाहतात, माफ करा, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. परत एकदा सुंदर सुंदर तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. 85 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो स्वराज पाबळेच्या बॅटमधनं आलेला हा शानदार चौकार. 2 चेंडू खेळाय, 2ही चेंडूंवरती चौकार खेळले त्याने. तिथे परत एकदा मोठा फटका खेळायचा होता, 3ऱ्या चौकाराच्या शोधामध्ये होता, परंतु तिथे लॉंगॉनला मात्र अक्षय सावंत चेंडूवरती आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावपलिकावरती आपण टाकू नजर. 86 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना तुम्हाला जे पाहायला मिळतं 10 षटकांची असणारी ही लढत. 10 षटकांमध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला मात्र जे पाहायला मिळतं डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा बॉल, वाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो कळवला जाईल.
87 आहेत धावपलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही ज्या पाहतात हा चेंडू अप्रतिम दर्जाचा डायरेक्ट हिट तिथे मात्र करायचा होता. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. धडपड पडझड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी पाहायला पहा नक्कीच चांगला प्रयत्न तिथे देखील पाहायला मिळाला. धावपलकावरती आपण जे मात्र पाहतो आहोत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र या धावा मिळताना पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावपलक वाढेल. 89 धावा आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी दुखापत पाहायला मात्र नक्कीच होताना पाहायला मिळते. आपल्या संघासाठी मोठे योगदान जे दिलं जातं. फर्स्ट एड असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शिवनेरी संघाजवळ आहे वाटतं, ते मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती आहे. एकोणनव्वद धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8व्या षटकातला तुकाराम चौधरी यांचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक. होऊयात या शेवटच्या चेंडूवरती मात्र काय घटना मैदानावरती मात्र जी घडली जाईल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानावरती मात्र जे सजवलं जातं, जाळं पुन्हा एकदा मैदानावरती मात्र पसरवलं जाईल आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये रोमांच थरार पदला नित्य तुम्हाला मात्र जे पाहायला मिळेल. प्रत्येक क्रिकेटच्या रसिकाची मात्र नजर लागून आहे या मॅच वरती, कारण क्वालिफायर 1 मॅच इथे तुम्ही पाहतात. पहिला संघ कोणता जो की मेगा फायनलला पोहोचेल यासाठी मात्र प्रतीक्षा मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. 8वं षटक संपलं. 8 षटकांचा संपला खेळ. 2 गडी बाद. 89 धावा धावपलकावरती शिवनेरी स्ट्रायकर्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. एकोणनव्वद धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 90व्या क्रमांकाचं षटक सुरू होईल. अनिल दातारनं चेंडू हातामध्ये घेतलाय. अनिल दातार इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. स्वराज पाबळेला तुम्ही ऑन स्ट्राईकला पाहतात, जे की आल्याबरोबर त्यानं 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळत 9 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्ही पाहतात. तर गौरव वर्मा त्याला साथ देतो. 31 धावेंवरती गौरव मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्ही पाहतात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. या 12 चेंडूमध्ये अजून किती धावा मैदानावरती मात्र कुठून काढल्या जातील, किती धावा बनवल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा मैदानावरती लागून आहे. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही थोड्याशा विनंती करतो आहोत, थोडंसं स्पीडअप करा, कारण थोडेसे उशीर आपण या ठिकाणी आहोत. स्वराज पाबळे ऑन स्ट्राईक. अनिल दातार यांचा पहिला चेंडू पंचांकडे अपील तिथे केलं, परंतु अपिलामध्ये जास्त उत्साह नव्हता. अपील पूर्णपणे फेटाळून मैदानाच्या आतमध्ये लावलं जाईल पंचांकडनं. 89 धावा धावपलकावरती आहेत. 90व्या क्रमांकाच्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पहिली सुरुवात जी असते ना, ती सुरुवात मात्र फार महत्त्वाची असते. आणि आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, चौकारानं सुरुवात झाली होती या सामन्याची, परंतु तदनंतर मात्र मध्ये आपण 2 षटकं अक्षय सावंतची पाहिली, कमालीची त्याने हाताळली, परंतु उद्धव आला. 27 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर तो थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर मात्र धावपलकामध्ये मात्र बदल होताना आपण पाहिला.
यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये मात्र टाकण्याचा प्रयत्न तिथे जो मात्र पाहायला मिळतो. फेकी खराब आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धाव घेण्याचा मात्र कुठलाही प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळाला नाही. चुका इथे तुम्हाला टाळाव्या लागतील आणि आज या चुका किती महागड्या ठरू शकतात, कारण आज इथे प्रत्येक जण जिंकायला आलेला आहे, हारायचं कुणालाच नाही. आज कोणताही संघ इथे सेल्फी काढायला आलेला नाही, कारण प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. सेल्फी नक्की घेतला जाईल, परंतु केव्हा? मॅच जिंकल्यानंतर. प्रेक्षक मंडळी सेल्फी घ्यायला आहेतच. आमची कोर टीम मात्र नक्कीच आज सगळ्यांचे फोटोशूट होतील, यामध्ये कुठलीही शंका नाही. 90 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोणता संघ मात्र नक्कीच वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3च्या चषकावरती आपलं नाव कोरणार आहे, या सगळ्या घटनांची मात्र इतंभूत माहिती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कळेल. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. चौऱ्याण्णव धावा धावपलिकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आपण मात्र ज्या पाहतो आहोत, 9व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना एक चौकार गौरवच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र नक्कीच अनिल दातार चेंडूचं कलेक्शन करताना मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 94 धावा, 94 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. यानंतरची मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहेत. राजगड रायडर्स आणि त्यांच्या विरोधात पन्हाळा पॅन्थर्स, दोनही संघांच्या संघ नायकांना आम्ही विनंती करतो आहोत, टॉस करायचा आहे. या ठिकाणी मात्र टॉस करण्यासाठी संपर्क करा. अनिल दातार गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. पोझिशन बनवली होती तिथे, टान्स बदलला आणि चढवलं आक्रमण स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. फटके खेळायला दहशत लागते मित्रांनो, आणि ती दहशत तुम्ही पाहिली. स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. टान्स पूर्णपणे बदलला होता. आडव्या बॅटनं मात्र फटका सजवायचा होता. पोझिशन घेतली होती आणि पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न असेल यावेळेस देखील. परंतु अनिल दातार हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याच्याकडे देखील मात्र ती क्षमता आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9व्या क्रमांकाचं षटक संपलं आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 2 गडी बाद, 100 धावा शिवनेरी स्ट्रायकर्स. 9 षटकांचा खेळ संपलेला आहे. 100 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या मध्ये सुरू होईल. थोडंसं स्पीडअप करा. शेवटच्या षटकासाठी मात्र कुणाला आमंत्रित केलं जात आहेत, कुणाच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जाईल, कुणावरती विश्वास ठेवला जातोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय उद्धववरती. या अगोदरच्या षटकामध्ये मात्र 27 त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस मात्र उद्धववरती पुन्हा एकदा जबाबदारी आहेत शेवटच्या षटकाची. इथे मात्र उद्धवला कामगिरी चांगली करावी लागणार आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल मित्रांनो. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार आहेत, आणि एकदा का तुम्ही प्रसिद्ध झाले ना, मग संशयानं पाहणाऱ्या नजरा देखील आपोआप झुकल्या जातात. आज तीच कामगिरी इथे मात्र उद्धवच्या माध्यमातून अपेक्षित. परंतु समोर स्वराज पाबळे नावाचं वादळ आहेत. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं मात्र येताना आम्ही पाहिलेले आहेत. आज या मैदानावरती पुन्हा एकदा स्वराज पाबळे बरसेल का, हे देखील इथे मात्र पाहावं लागेल. 100 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सुंदर फटका सजवलाय क्षेत्ररक्षक धावेल चेंडूच्या पाठमारी वेग प्राप्त केलाय चेंडूनं आउटफील्ड फार वेगवान चेंडू सीमारेषा पार धावा मिळाल्या 4 चौकार पाहुणी मोका मारला चौका तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सजवला फटका आणि चेंडू सीमा रेषेला आग लावतोय चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार चौकारा पाठोपाठ आलेला हा षटकार इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो धावफलकावरती 110 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उद्धव मात्र इथे सातत्यपूर्ण महागडा ठरताना पाहायला मिळतो आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार उद्धव परत एकदा आक्रमण परंतु यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक उद्धव चेंडूच्या खाली खेळाडूची बॉडी लँग्वेज सांगून जाते मित्रांनो तो झेल टिपेल की नाही कारण अंदाज बांधता येणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोष्टीचा अंदाज बरोबर येईल असंच नाही परंतु योग्य अंदाज जर तुम्ही बांधलात तर मात्र त्या गोष्टी सहज साध्य होतात धावफलकावरती 112 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 3 काय असेल इथून पुढचा सीन हे देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल गौरवला तुम्ही पाहता ऑन स्ट्राईकला 41 धावेंवरती मात्र खेळतोय 9 धावेंपासून मात्र तो दूर आहे अर्धशतकापासून तर स्वराज पाबळे 8 चेंडूमध्ये 22 धावेंवरती खेळतो आहे गोलंदाज तयार उद्धव यावेळेस मात्र पाहायचं सुंदर फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल आणि इथे स्वराज पाबळेचा संपला खेळ विकेटचं पतन क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी घाबरला तुकाराम चौधरी चेंडूच्या खाली आला आणि पहा तिथे सुंदर झेल मात्र त्यांच्या माध्यमातून जो टिपला गेला विकेटचं पतन होतं 3 गडी बाद 112 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात एक मोठं यश मिळालं तर न्यू बॅटर हर्षल वाणी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती चौकार होता त्यानंतर आलेला षटकार तुम्ही पाहिला परंतु त्यानंतर उद्धवनं देखील कमबॅक केलाय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे 10व्या क्रमांकाचं षटक तुम्ही पाहता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा इथे वसूल केल्या जातील हे मात्र पाहावं लागेल 112 धावा आहेत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली सिंगलनं धावफलक देखील वाढेल 113 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9.5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतो शेवटचा चेंडू इथे कमाल करावी लागेल गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही ऑन स्ट्राईकला मात्र गौरव वर्माला तुम्ही पाहतात जो की 41 धाव्यांवरती नाबाद आहे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल जाळं पुन्हा एकदा मैदानावरती मात्र पसरवलं जातं आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज जो मात्र सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोडून दिला हा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतो पहिली इनिंग पहिला डाव संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर संघाने कुठून काढल्या 113 धावा तर लोहगड लायन संघासमोर 114 धावेंचं टार्गेट लगेच शिवनेरी संघाने क्षेत्ररक्षण जे लावून घ्यायचं आहे लोहगड संघाने आपले 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत 114 धावेंचं टार्गेट आहेत हे कशा प्रकारे पूर्ण होईल हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला खेळवायची आहे एलिमिनेटर 1 ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल राजगड रायडर्स आणि पन्हाळा पॅन्थर्स दोनही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करायचा आहे
टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या, विनंती आहे. कुठलाही वेळ घेऊ नका, टॉस करण्यासाठी ताबडतोब या. शिवनेरी संघानं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लोहगड संघानं मात्र आपले 2 आघाडीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तोपर्यंत ऐकूयात डीजेची सुंदर मेजवानी. नेक्स्ट सामन्याचा टॉस करून घ्या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. टॉस या ठिकाणी होताना मात्र तुम्ही पाहिलात नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पन्हाळा पॅन्थर संघानं टॉस या ठिकाणी मात्र जिंकलेला आहे. आणि काय निर्णय, गोलंदाजी का? गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलेला आहे. मॅच सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट जर आपण पाहिले तर 114 धाब्यांचं मात्र आव्हान मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ठेवलं गेलं आणि या 114 धाबा कशा प्रकारे आता इथे पूर्ण होतील हे पाहिजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूनं आकाश गाडे आहे तर दुसऱ्या बाजूनं ओमकार मेटे ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल. तर पहिलं षटक घेऊन मात्र राहुल गाडे पहिलं षटक घेऊन मात्र तयार आहे. माफ करा, राहुल काळे
यांनी मात्र पहिलं क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतील. चला स्पीडअप करा, मॅच सुरू करा, विनंती आहे. राहुल काळेचा पहिला चेंडू काय कमाल तिथे करेल. ऑन स्ट्राईकला मात्र ओमकार मेटेला तुम्ही पाहतात. ओमकार मेटेचा पहिल्याच चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. धावपलिकेला सुरुवात होते. श्री गणेश होताना पाहायला मिळेल. एक धाव धावपलिकावरती या ठिकाणी मात्र जी लागलेली आहेत. एक धाव धावपलिकावरती लागली. 114 धावांचा मात्र पाठलाग आता मैदानाच्या मध्ये सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मेंडेटरी पॉवर प्ले इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. कट करून दिला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. धाव कुठल्याही प्रकारची घेतली जाऊ शकत नाहीत. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. एक धाव धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही मात्र ज्या पाहत आहात. आणि एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट जर तुम्हाला मैदानावरती खेळायचं असेल आणि जर या मॅच मध्ये जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर चांगली कामगिरी अपेक्षित आहेत. सुंदर फटका इथे मात्र पुन्हा एकदा सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. केवळ सिंगल वरती समाधान मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे मानावं लागतं आणि सिंगलनं धावपळक देखील वाढणार आहे. धावपलिकावरती आपण नजर टाकू. 2 धावा धावपलिकावरती. शेवटचे 57 चेंडू आणि 112 धावेंची गरज आहे. हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे, परंतु या प्रवासामध्ये अनेक अडथळे तुमच्या समोर येतील. अडथळ्यांची शर्यत पार करायची आहे. इथे मात्र चढवले आक्रमण आणि इथे 6 धावेंची मोहर उमटवली. गोफण फिरवली. तिथे षटकाराची मोहर इथे पाहायला मिळते. प्रचंड मोठा तडाखा होता. ओमकार मेटेच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिला आणि या षटकारानं धावफलक देखील वाढला. 8 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. या फटक्यांची आवश्यकता आहे. पहिल्यापासूनच तुम्हाला आक्रमकता धारण करावी लागेल. दाहकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती दाहकता ओमकारच्या माध्यमातून इथे या चेंडूवरती पाहायला मिळाली. राहुल काळेवरती आक्रमण इथे चढवलंय. खोदून काढला हा चेंडू. लॉंगॉनला मात्र स्वराज पाबळे चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन त्यानं केलं. एक सिंगल मिळाली. 9 धावा धावपलिकावरती आहेत. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना आपण पाहतो. 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र ज्या लागलेल्या आहेत. एक चांगलं खेळ जर तुम्हाला साकारायचं असेल तर सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा जोरदार तडाखा आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. धावा धावपलिकावरती आहेत. शिवनेरी स्ट्रायकर संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता, पहिलं षटक संपलं होतं. 11 धावा शिवनेरी संघाच्या होत्या. इथे आता मात्र तुम्ही पाहतात लोहगड हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. पहिलं षटक संपलंय. 15 धावा धावपलिकावरती. जशाच तसं उत्तर आहे. टीट फॉर टॅट. मानो ईट का जवाब पत्थर से. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात आणि हे दोनही वाघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे ठाकलेले आहेत आणि विजयाच्या रक्ताची चाहूल लागलेले हे 2 वाघ आहेत. इथे मात्र कोणताही संघ मात्र हार पत्करण्यास तयार नाहीत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र ही लढाई तुम्हाला मात्र मैदानाच्या मध्ये खेळायची आहे आणि जिथे लढाई अस्तित्वाची असते ना मित्रांनो, तिथे तुम्हाला ब्रह्मास्त्र, सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरावं लागतं. ती कामगिरी इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 सुरू होतंय. स्वराज पाबळेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. स्वराज पाबळे पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये करतोय. फलंदाजी करत असताना स्वराजने 22 धावा कुठून काढल्या होत्या. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र काय कामगिरी. या पंचांचं बोट आकाशाकडे, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र घेतली जाईल. तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ह्या गोष्टी आता मात्र इथे आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेलेली आहे. पाहूयात. थोडासा वेळ घेतला जाईल, परंतु योग्य तोच निर्णय आपल्यापर्यंत मात्र पोहोचवला जाणार आहे.
आणि यस तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज OUT आउट, विकेटचं पतन. चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तर न्यू बॅटर समाधान मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहेत. पाहूयात सॅम आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारचं कामकाज जो मात्र मैदानावरती मात्र करेल. 53 चेंडू आणि 99 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी स्वराज पाबळेनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय मित्रांनो. कमी कालावधीमध्ये मात्र मोठं यश स्वराज पाबळेनं देखील मिळवलंय आणि नक्कीच चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये देखील स्वराज पाबळेला तुम्ही पाहतात आणि आज देखील ती कामगिरी फुल टॉस होता. इथे एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका खेळात येते. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एकाच धावेवरती मात्र समाधान. शांत डोक्यानं खेळता येणं फार गरजेचं आहे. धावफलक एकने वाढेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र तुम्ही पाहतात आजच्या दिवसातील पहिली मॅच, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढे सरसावत मात्र पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळात. एक धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न इथे मात्र जो केला जातो 2 धावा सहजरित्या इथे मात्र पळून पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक वाढेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेनं सिंगल डबल देखील धावफलक इथे वाढवला जातो. बूंद बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होते. खरं तर इथून पुढे ध्येयाविषयी असणारी जाणीव, खेळातील सातत्य, या सगळ्या गोष्टी मात्र इथे तुम्हाला मैदानावरती मात्र आजमाव्याव्या लागतील. 18 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लाईनचा चेंडू होता, खुदून काढला. तिथे एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न तर केलाय. जागा सोडली डेंजर एंडला. डिरेक्ट हिट तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहेत. पाहूया पंचांचा निर्णय मात्र काय असेल. तिसऱ्या पंचांची मागणी पाहूयात. तिसरे पंच आता काय निर्णय कळवतील. फलंदाज बाद आहे की नाही या सगळ्या गोष्टी आता इथे मात्र पाहिल्या जातील. फलंदाज सुरक्षित पोहोचलाय की न पोहोचलाय. तिसरे पंच मात्र टीव्ही पंच इथे चेक करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. काळजाचे ठोके प्रत्येकाचे वाढायला लागलेले आहेत. कारण यस तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT आउट. अतिघाई संकटात नहीं, जोर का झटका धीरे से लगे, नजर हटी दुर्घटना घटी, आहा से आहा तक, लालच का फल हमेशा ही बुरा होता है. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. कमालीची कामगिरी मैदानाच्या मध्ये स्वराज पाबळेनं डायरेक्ट हिट तिथे केला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. 2 गडी माघारी परतलेले आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. तर तुकाराम चौधरी न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होतो आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतलाय. स्वस्तामध्ये फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतात. फलंदाज मैदानावरती येत आहेत, हजेरी लावतायत आणि पुन्हा माघारी परत आहेत. इथून पुढे डावाला सावरावं लागेल. किल्ल्याचा महादरवाजा पडला की मित्रांनो किल्ला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. इथून पुढे देखील आता तुम्ही पाहतात तो किल्ला जर तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल तर मात्र तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. लो स्लोवर 1 झेल टिपलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला. फलंदाजी साकारले मित्रांनो मैदानाच्या मध्ये स्वराज पाबळेनं. मास्टरपीस ऑफ बॉलिंग.
मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. लोहगड संघाला कुणाची नजर तर लागली नाही ना असं म्हणावं लागेल. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागतंय शेजारी, असा प्रसंग मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून पुढे डावाला सावरावं लागेल. मोठी झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागणार आहेत. तर न्यू बॅटर अक्षय सावंत मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. 19 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 49 चेंडू आणि 95 धावेंची गरज. मॅच मध्ये रंगत येताना जी मात्र पाहायला मिळेल. संपलेली नाही मित्रांनो अजूनही मॅच. पुन्हा एकदा मात्र मोठ्या जोशानं मोठ्या हिमतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कमालीचा खेळ मात्र साकारावा लागणार आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल अशी झोपडी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा 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 नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. 19 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज स्वराज पाबळे तयार. अक्षय सावंत बचावात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायत. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे पाहायला मिळतोय. दबाव दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेशर काय असतो ना, इथे आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 19 धावा धावपलकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. अक्षय सावंत वरती मात्र मोठी जबाबदारी. अक्षय सावंत आणि तुकाराम चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाईल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौतुक करावं लागेल स्वराज पाबळेचं, कारण एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मैदानावरती मात्र सातत्यपूर्ण पाहिली आणि तुमच्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे. आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या मैदानावरती मात्र आम्ही पाहिली. आपल्या संघासाठी मात्र मोठं योगदान त्यानं जे दिलं. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मात्र सजवलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र षटक क्रमांक 3 घेऊन राहुल काळेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. तुकाराम चौधरी यांना मात्र आपला जलवा आज मैदानावरती दाखवावा लागेल. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच उभं राहावं लागेल आणि असा कोणता खेळाडू आहे तो मात्र आपल्या संघासाठी उभा राहील हे वेळेस पाहायचं आहे. फटका तर फसला होता, परंतु पाहायचं आहे यष्ट्यांच्या पाठीमागे गलथानपणा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. नशिबाचा चौकार मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाला. एखाद्या भुकेलेल्या माणसाला मात्र किंवा तहान चौकारानं धावपलक वाढणार आहे. 23 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. खरं तर एखाद्या तहानलेल्या माणसाला जर उन्हामध्ये पाण्याचा साधा ग्लास प्यायला एक जरी मिळाला तरी तो त्याला अमृतासारखा वाटतो. एखाद्या भुकेलेल्या माणसाला साधी चटणी भाकर जरी मिळाली तरी ती सुद्धा त्याला अमृतासारखी वाटते. आणि हा तसाच फटका होता, परंतु इथे पुढचा फटका चुकलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. हे जीवनदान किती महागडं ठरू शकतं मित्रांनो. तुकाराम चौधरीला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारनं स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. इथे आता कशा प्रकारचं कामकाज होईल. काल अक्षय सावंतला जीवनदान मिळालं आणि तुम्ही पाहतात त्यानं 46 इथे कुटलेले आम्ही पाहिलेले आहेत. जीवनदान नेहमी महागडी ठरलेली आहेत. प्रतापराव गुजरानं जीवनदान दिलं होतं बहिलोल खानाला. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. महाराजांनी पत्र लिहिलं प्रतापरावांनी सांगितलं स्वराज्याचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रतापराव तुम्हाला दिला कोणी. जोपर्यंत त्या बहिलोल खानाचा पाडाव करत नाहीत तोपर्यंत तुमचं तोंड मला दाखवू नका प्रतापराव. निघाले प्रतापराव स्वतः सोबत 6 शूरवीर मावळे घेतले. टाच मारली घोड्यांना आणि थेट नेसरीची खिंड गाठली. बहिलोल खानाशी 2 हात केले. मात्र त्या लढाईत प्रतापरावांनी 6 शूरवीर मावळ्यांना मात्र प्राणाची आहुती द्यावी लागली. एक वाक्य कानी पडलं. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. झेल टिपलाय आणि अक्षय सावंतला देखील परतावं लागेल माघारी.
धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज इथे मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतो. डावाला पडलेलं हे चौथं खिंडार. मी आता खिंडार म्हणणार नाही कारण मोठं भगदाड आता पडलेलं आहे. 4 फलंदाज माघारी परतले. 24 धावा आहेत. शेवटचे 45 चेंडूमध्ये 90 बनवायचे आहेत. परंतु हे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही मात्र क्रिकेटची भविष्यवाणी करू शकत नाहीत. क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही. जरतरची भाषा ही क्रिकेटमध्ये वापरली जात नाही. जरतर शिवाय मित्रांनो क्रिकेटचं पानही हलत नाहीत. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटचे पुसटचे रंग आज मात्र गडद होताना मात्र तुम्हाला या मैदानावरती मात्र पाहायला मिळतील. धावपलकावरती जाऊ आपण. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज मात्र अनेक क्रिकेटचे रसिक मात्र या ठिकाणी आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. ऑन स्क्रीनवरती मात्र तुम्ही पाठीराख्यांचा जल्लोष पाहू शकतात. नक्कीच फार मोठा उत्साह आहे. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आणि आज मात्र या मैदानावरती मोठी गर्दी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. गर्दीचे सगळे विक्रम मोडले जातील कारण आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतो आहे. न्यू बॅटर राहुल कंद मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल. पाहूयात राहुल कंद कशा प्रकारचं कामकाज करेल. राहुल टू राहुल अशी आता मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. राहुल काळेचं कौतुक आहेत. एक महत्वपूर्ण विकेट त्यानं मैदानावरती मिळवलेली आहे. बचावात्मक फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळा केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगल धावपलकावरती आपण पाहतो वाढ होते. 25 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जे पाहायला मिळत. चांगला खेळ, चांगलं क्रिकेट जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर मात्र आज या मैदानावरती चांगलं लढती तुम्हाला मैदानावरती मात्र ज्या पाहायला मिळणार आहेत. इथं आता पुन्हा एकदा मोठी भरारी मात्र घ्यावी लागेल. एक जीवनदान मात्र तुकाराम चौधरीला मिळालेला आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये जर उठवायचा असेल तर मग मात्र तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जीवनदानाचा फायदा उठवला जाईल का? तुकाराम चौधरीमध्ये मात्र ती क्षमता आहे आणि मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आम्ही सातत्यपूर्ण पाहिलेले आहेत. या स्थितीत पाहायचं आहे त्याच विषयाची चर्चा आपण केली आणि पुढच्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलंय. तो चंद्रमा नभात. बॉल गेलाय ढगात. चेंडू सीमा पार. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व मुली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकार. धावपलक वाढेल मित्रांनो. धावपलकावरती आपण पाहतो 31 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शर्यत मित्रांनो अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही असं तुकाराम तर सांगत नसेल ना. कमालीची फटकेबाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे मात्र मोठी भरारी घ्यावी लागेल. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं. झाली राख तरीही त्यातून झेप घेऊन आकाशी उडावं आणि पसरून पंख दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला की बघ समोर कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहील. धावपलकावरती 31 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 42 चेंडू आणि 83 धाव्यांची गरज. समोर कितीही अडचणी आले तरी मी मात्र अशीच उंच भरारी घेत राहीन. सोडणार नाही. जितकी संकट तू माझ्या रक्तात आणत जाशील तितकीच उंच भरारी मी घेत जाईल आणि समस्त ब्रह्मांडाला हे दाखवून देईल की अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वतःला झोकून दिलाय. सूर मारला होता. मारला सूर निघला धूर. तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावपलक वाढेल. 32 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक स्वराज पाबळेच्या रूपाने मात्र सुरू झालंय. आज मात्र स्वराज पाबळेनं काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती मात्र केली. प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनण्याचं कामकाज स्वराज पाबळेच्या माध्यमातून आम्हाला जे पाहायला मिळत आहेत. 32 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. तुकाराम चौधरी कमालीची कामगिरी करावी लागेल. मोठी फटकेबाजी त्याच्याकडनं मात्र अपेक्षित. फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल आणि तुकाराम चौधरीला देखील परतावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 5.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 32 धावा धावपलिकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो 40 चेंडू आणि 82 बनवायच्यात. मॅच मध्ये आता इथून पुढे रंगत येईल का? निम्मा डाव तर कोसळलेला आहे. पुन्हा मात्र तो कोसळलेला डाव उभा करायचा असेल तर इथे मात्र आता कुणाला तरी बाजीप्रभू देशपांडे व्हावं लागेल, कुणाला तरी तानाजी मालुसरे व्हावं लागेल, कुणाला तरी सूर्याजी संताजी व्हावं लागेल, कुणाला तरी ते चिमाजी अप्पा व्हावं लागेल आणि तो पडलेला डाव पुन्हा एकदा सावरणं गरजेचं आहे. 32 धावा धावपलिकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 40 चेंडू आणि 82 बनवायच्यात. 32 अंक आला की मात्र बऱ्याचशा घटना आपल्या समोर मित्रांनो उभ्या राहतात. धर्मवीर संभाजीराजेंची आठवण आल्याशिवाय राहत नाहीत आणि नेहमीच आपण पाहिलं पहिल्या क्षणापासून मात्र जन्माच्या दिवसापासून ज्यांच्या पाचवीला संघर्ष पुजला असे एकमेव राजे आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. आणि राजांचा फार मोठा इतिहास तुम्हाला जे पाहायला मिळेल. 32 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत जबरदस्त मॅच मैदानाच्या मध्ये मित्रांनो आहेत. 32 वर्षाचा उगा आयुष्य धर्मवीर संभाजीराजे जगले, परंतु या महाराष्ट्राच्या मातीसाठी जगायचं कसं हे छत्रपती शिवरायांना शिकवलं, तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी मरायचं कसं हे ज्या राजानं शिकवलं त्या राजाचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. इथे मात्र पाहायचंय हो गई गलती हो गई भूल और ये दांडी 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 गुल. फलंदाज बाद. चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वराज पाबळेची गोलंदाजी जर आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय गोलंदाजी साकारले मैदानाच्या आतमध्ये. तो फक्त चेंडू फेकत नाही तर तो जळते निखारे मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. आगीचे आगडोंब त्याने मात्र उसळवलेत. कमालीची गोलंदाजी. 6 फलंदाज बाद. 32 धावा धावपलिकावरती आहेत. न्यू बॅटर मात्र अनिल दातार मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचे 39 चेंडू आणि 82 बनवायचे आहेत. 32 धावा धावपलिकावरती आहेत. धर्मवीर संभाजीराजांचा फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. खरं तर धर्मवीर संभाजीराजांना मात्र आपल्याच फितुरांमुळे कैद व्हावं लागलं. आपल्या जवळचे फितूर आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे. राजांना कैद केल्यानंतर मात्र बहादूर गडावरती कैद केलं. तिथं मात्र महाराजांची धिंड काढण्यात आली. महाराजांना सगळे किल्ले खनिजा मोगल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितलं, परंतु झुकेल तो मराठा राजा कसला, मोडेल पण वाकणार नाही हा नारा देत माझा राजा मुघल साम्राज्याचे अत्याचार सोसत राहिला 40 दिवसापर्यंत. असह्य यातना धर्मवीर संभाजीराजेंना सहन केलेल्या आपल्याला माहिती आहेत. स्वराज पाबळे गोलंदाजीसाठी तयार. औरंगजेबानं मात्र आपला मुक्काम पुढे तुळापूरला हलवला. एक निष्ठा न सोडणाऱ्या संभाजीराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्याची बत्तीस धावा धावपलिकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. स्वराज पाबळे तयार आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू. पंचांकडे अपील तर मोठा आहे. पाहूयात पंच मात्र इथे तुम्ही पाहता तटस्थ उभे राहिलेत. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे. तिसरे पंच काय निर्णय देतील याकडे आता सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानाच्या मध्ये लागून आहेत. वेळ घेतला जाईल परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत मात्र पोहोचवला जाणार आहे. डिसिजन मात्र पेंडिंग. आणि यस तिसरे पंच अक्षय चांदगुडे सर या ठिकाणी कळवतील नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय इथे आलाय. धावपलिकावरती आपण पाहतो 32 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
32 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे मोठी भरारी घ्यावी लागेल. धर्मवीर संभाजी राजांचा प्रचंड मोठा इतिहास आहे मित्रांनो आणि महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला जाणं फार गरजेचं आहे. परत एकदा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल. एक सिंगल मिळाली. 33 धावा धावपलिकावरती या ठिकाणी लागल्यात. ज्यावेळेस औरंगजेबानं मात्र आपला मुक्काम तुळापूरला हलवला. एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी राजांची तेजस्वी नेत्र कमले मात्र काढण्यासाठी औरंग्याचे हात सरसावले. रांजणातून जसा रवी जसा फिरवावा ना अगदी तशाच तप्त लाल जरस्त सळ्या शंभूराजांच्या डोळ्यातून मात्र फिरल्या. चर्र चर्र असा आवाज करीत चेहऱ्यावरील कातडी होरपळून निघाली. सारी छावणी थरारली. इंद्रायणी माय रडू लागली. शंभूराजांच्या मुखातून आक्रोशाची लकीरे सुद्धा उमटली नाहीत. औरंगजेबाचा खरं तर पारा तसा जास्त चढला. कवी कलश यांचे सुद्धा डोळे काढले गेले. स्वराज्याचा राजांचं पाऊल मात्र स्वराज्याचा धाकला धनी मात्र अनंतात विलीन झाला होता आणि तो दिवस होता फाल्गुन अमावस्या म्हणजे 1 एप्रिल. धर्मवीर संभाजी राजांना मात्र आम्ही मानाचा मुजरा करतो. त्यांना विनम्र अभिवादन आम्ही करतो. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 36 चेंडू आणि 80 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. तुम्ही पाहतात मित्रांनो शेवटचे 36 चेंडू आणि 80 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चौतीस धावा धावपलिकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे आता तुम्हाला वेग वाढवावा लागेल. मोठमोठे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. संभाजी राजांचा मोठा इतिहास आहे. बलिदान मास बरेच जण पाळतात परंतु नक्कीच महाराजांचा इतिहास आठवल्यावरती मात्र अंगावरती शहारे उभे राहतात. जिजाऊंच्या डोळ्यात फुललेला अंगार तू, रणचंडीने केलेला युद्धाचा शृंगार तू, तू मराठ्यांचा अभिमान तू, मराठी मुलकाचा स्वाभिमान तू, असा असणारा रौद्र शंभो आयुष्यात एकही लढाई न हरणारा राजा फक्त फितुरीमुळे कैद झाला. हे या मातीचं फार मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. 34 धावा धावपलिकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या क्रमांकाचं षटक मोहित दुबानं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय आणि तो गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतो. तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूयात मोहित दुबा कशा प्रकारचं कामकाज मैदानावरती मात्र या ठिकाणी जो करताना पाहायला मिळणार आहेत. तर समोर तुम्ही पाहतात राहुल कंद. 3 चेंडू खेळलाय 3 धाव्यांवरती आहेत. इथे मात्र त्याला आपले बाहू खोलावे लागतील. फलंदाजांना आता इथे कमबॅक करता येणं गरजेचं आहे. तो केला जाईल का हे मात्र इथे तुम्हाला पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. फटका तर इथे मात्र सजवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावेंची मोहर. षटकार. फटका हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 40 धावा धावपलिकावरती आहेत. 35 मध्ये अजूनही 74 बनवायचे आहेत. यावेळेचा चेंडू पाहायचा डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. वाईड बॉल. मैदानाच्या मध्ये मात्र तुम्हाला जो पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र या ठिकाणी भर पडताना पाहायला मिळेल. धावफलक वाढेल. 41 रन, लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज माघारी परतले. 41 धावा आहेत. संघ अडचणीमध्ये आहेत. इथून आता अडचणीतून मात करावी लागेल. परत एकदा मोठा प्रहार तिथे केलाय. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहतोय आणि पाहायचं विकेटचं पतन इथे मात्र होताना जे पाहायला मिळालं आणि 7व्या क्रमांकाचा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. आज नशीब खरं तर कुणाच्या बाजूने साथ देते हे पाहायचं. शिवनेरी संघाचं नशीब आज मात्र जास्तच नक्की तुम्ही पाहतात. आज खरं तर नशीब त्यांच्या समोर दत्त म्हणून उभं राहिलेलं आहे. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. न्यू बॅटर मात्र
अभिजित मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. अभिजित पाटील वरती जबाबदारी आहे. 34 चेंडूमध्ये 73 बनवायच्यात. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. 7 फलंदाज जरी माघारी परतले असले तर हे क्रिकेट आहेत. कधी डाव बदलेल, कधी कुणाची वेळ बदलेल हे तुम्ही आम्ही कोणाही सांगू शकत नाहीत. शेवटचे 34 चेंडू आणि 73 धावेंची गरज. गोलंदाज मोहित दुवा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. अभिजित पाटील आपल्या संघासाठी मात्र मोठं योगदान देईल का? आपल्या संघासाठी मात्र उभा राहील का? आपल्या संघासाठी मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला मैदानावरती मात्र पाहायला मिळेल का? हे पाहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. धडपड पडझड फार मोठी आहे. आपल्या संघासाठी मोठं योगदान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक सिंगल जी घेतली गेली. धावफलक देखील एकने वाढला. 42 धावा आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 चेंडूमध्ये अजूनही 72 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र जे आवश्यक आहेत. ही स्पर्धा मात्र मोठ्या उंचीवरती जाताना तुम्ही आम्ही सगळेजण जे मात्र पाहतो आहोत. आणि आज मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. इथे हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अतिशय दूर दूर दूरवरचा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 40 धावफलक वाढलं. 48 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 32 चेंडू आणि 66 धावेंची गरज. अनिल दातारच्या बॅटमधून आलेला षटकार. इथून पुढे देखील याच फटक्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. याच प्रकारचे फटके जर खेळले जर गेले तर मात्र पुन्हा एकदा लोहगड लायन्स हा संघ मैदानावरती वापसी करू शकतो. आणि ती होईल की नाही याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. अनिल दातारच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिला. 48 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. सुंदर कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये मात्र जो पाहायला मिळतो आहे. 48 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 31 चेंडू आणि 66 धावेंची गरज. पुन्हा एकदा सुंदर सुंदर तडाखा इथे खेळलाय. परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. मोठे आक्रमक फटके मात्र खेळण्याचा प्रयत्न मात्र सातत्यपूर्ण खेळाडूंचा जो मात्र पाहायला मिळतो. धावफलकावरती जाऊ आपण. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 49 धावा धावफलकावरती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 30 चेंडू आणि 65 धावा सामना जिंकण्यासाठी मात्र जे आवश्यक आहेत. सामना दोनही संघांकडे मात्र समान आहे. पाहूयात या सामन्यामध्ये कशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. 30 चेंडूमध्ये 65 बनवायच्यात. विवेक राज षटक क्रमांक 6व्या क्रमांकाचा घेऊन मात्र या ठिकाणी मात्र जे सज्ज होतोय. दोनही संघ मात्र विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना तुम्हाला मात्र जे पाहायला मिळतील. 30 चेंडू आणि 65 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. विवेक राज गोलंदाजीसाठी मात्र सज्ज. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जाळं मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पसरवलं जाईल.
विवेक राज इथे तयार आणि इथे मात्र पाहायचंय वाईट बॉल तर हिट विकेट नो बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो पाहायला मिळेल डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल 50 धावा धावपलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतात पन्नास धावा धावपलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहेत विवेक राज गोलंदाजी करतोय 27 चेंडू मध्ये 64 बनवायचे आहेत यावेळेस मात्र मोठा प्रहार तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार या षटकारानं धावफलक वाढलाय 56 धावा धावफलकावरती आहेत निम्म्या बनवल्यात अजून निम्म्या बनवायच्या आहेत 26 चेंडू मध्ये 58 धावेंची गरज 26 बॉल मध्ये अजूनही 58 रनची आवश्यकता हा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल निर्धाव स्वरूपात चालाय शेवटचे 25 चेंडू आहेत आणि 58 धावेंची मात्र जी गरज 7 फलंदाज पूर्णपणे माघारी परतलेले आहेत विवेक राजचा पुढील चेंडू आणि फलंदाज इथे मात्र बाद विकेटचं पतन धक्का क्रमांक 8 क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी शेवटचे 24 चेंडू आणि 58 धावेंची मात्र जी गरज न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये छप्पन्न धावा आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यात चला थोडंसं स्पीडअप करा
शेवटचे 24 चेंडू आणि 58 बनवायचे आहेत. एक सिंगल मिळाली. धावपलिकावरती आपण पाहतो 57 धावा धावपलिकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 57 बनवलेले आहेत. अजूनही 57 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहतात. 23 चेंडूमध्ये 57 धाव्यांची मात्र जी गरज आहे. गौरव गोलंदाजी करतो. ऑन स्ट्राईकला मात्र प्रफुल्ल शिंगारेला तुम्ही पाहतात. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गोलंदाजांचं विशेष कौतुक करायचं आहे. खरं तर या खेळपट्टीवरती एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आहेत. आणि हे जे मैदान तुम्ही पाहतात खरं तर राजगड स्पोर्ट्स अकॅडमी योगेश नाना सातव यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण भागामध्ये आपण पाहिलं अतिशय दर्जेदार मैदान, हिरवंगार असं असणार हे मैदान जे मात्र उभं केलेलं आहे. आणि या मैदानावरती मात्र तुम्ही पाहतात चांगल्या चांगल्या दर्जाचे खेळाडू खेळले आणि उद्याचं भविष्य देखील या मैदानावरती घडतं मित्रांनो. आणि धन्यवाद द्यावे लागतील योगेश नाना सातव यांना, कारण अतिशय दर्जेदार आणि सुसज्ज असं मैदान इथे तुम्ही पाहतात. खेळाडूंसाठी मात्र चांगले व्यासपीठ उभं केलेलं आहे. एक चांगल्या खेळपट्टी आणि सगळ्या सोयी सुविधा या मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावपलिकावरती 58 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाचा जी स्वच्छता ठेवण्याचं कामकाज नक्कीच जे केलं जातं आणि ह्या मैदानावरती नक्कीच नवनवीन विक्रम घडले गेलेले आहेत. इथे क्लीन बोल्ड धक्का क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये जो 9व्या क्रमांकाचा बसलाय. 9 फलंदाज बाद 58 धावा. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पुढील दोनही टीमला मी विनंती करतो आपण तयारीत राहा. ही मॅच संपल्याबरोबर आपण लगेचच सामना नेक्स्ट सुरू करणार आहोत, त्यामुळे दोनही टीम्सला विनंती असेल आपण तयारीत राहा. उद्धव न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहेत. शेवटचे 21 चेंडू आणि 56 बनवायच्यात. शेवटची विकेट मात्र इथे जी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 58 धावा धावपलिकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडूमध्ये 56 धाव्यांची मात्र जी गरज. गौरव एक चांगली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून देखील आम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळाली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवलेले आहेत. उद्धव आणि अभिजित ही नवी कोरी जोडी आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. एक चांगला चेंडू होता इथे, फक्त दिशा दिली तिथे. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मिळतात. 2 धावेने धावपलकी वाढेल 60 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7व्या क्रमांकाचं षटक आपण या ठिकाणी मात्र नक्कीच जे पाहतो आहोत. 60 धावा धावपलिकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पायावरती जाऊन चेंडू मात्र आदळलाय. पंचांकडे हलकं अपील पूर्णपणे फेटाळलं. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळाली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 61 धावा धावपलिकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहोत. 19 चेंडू आणि 53 धाव्यांची मात्र जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी.
हा चेंडू इथे डॉट बॉल. 7 षटकांचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 61 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. मोहित दुबा 8व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. 17 चेंडूमध्ये अजूनही 52 बनवायचे आहेत. राहुल काळेनं 2 षटकं हाताळली होती. तर मोहित दुबार देखील आता षटक क्रमांक तुम्ही पाहतात वैयक्तिक दुसरा आणि आपल्या संघासाठी 8व्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे मात्र गोलंदाजी करताना तुम्ही पाहतात. यावेळेस मात्र सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळाली. सिंगलनं धावफलक देखील बाडेल. 63 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्धव ऑन स्ट्राईकला आहे. 3 चेंडू आतापर्यंत खेळाय. 3 धाव्यांवरती तो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली चेंडूला. केवळ सिंगल डबल धावफलक हलतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 मोर सिंगल धावफलकावरती 64 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात या स्पर्धेचा मोठी उंची मिळताना जे पाहायला मिळत आणि या स्पर्धेचे उद्गाते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये युवराज भैया कटके यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भैयांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी करतो आहोत. त्यांच्या समेत प्रकाशजी लोले सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही मनापासून स्वागत. सकाळच्या सत्रापासून मात्र पंडित नाना डोंगरे यांना देखील तुम्ही पाहतात. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आणि भैयांचं स्वागत होईल एका शानदार षटकारानं. षटकार आलाय. धावफलक वाढेल. 71 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. शेवटचे 14 चेंडू 43 बनवायचे आहेत. परत एकदा फटका तर फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला जाईल. तोपर्यंत धावफलकामध्ये मात्र नक्कीच 1 ने वाढ होईल. धावफलक वाढेल. 72 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. शेवटचे 13 चेंडू 42 बनवायचे आहेत. मोहित गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. ऑन स्ट्राईकला उद्धव, जो की 4 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 4 धाव्यांवरती मात्र उद्धव खेळतो आहे. त्यावेळेचा चेंडू अप्रतिम दर्जाचा होता. केवळ आणि केवळ सिंगल इथे मिळेल. सिंगल डबल आता कुठलंही महत्त्व राहिलेलं नाही, कारण मॅचसाठी मात्र तुम्हाला आता चौकार षटकारांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 41 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. 8 षटकांचा खेळ संपला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 73 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली.
क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू होतं आणि 9व्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र गौरवनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. गौरव गोलंदाजी करण्यासाठी तयार. शेवटचे 12 चेंडू आणि 41 धाव्यांची मात्र जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती थोडंसं स्पीडअप करा. पहिलीच मॅच अजूनही मैदानावरती मात्र जे ऑन आहेत. जवळपास 11:15 वाजलेले आहेत आणि पहिलीच मॅच मैदानावरती मात्र जे सुरू आहेत. 6 मॅचेस दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला मात्र या ठिकाणी कव्हर करायच्यात, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 41 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गौरव. ऑन स्ट्राईकला उद्धवला तुम्ही पाहतात. उद्धवला आपले बाहू खोलावे लागतील. यावेळेस मोठा फटका इथे मात्र सजवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार की षटकार हे मात्र या ठिकाणी पाहायचं आहे आणि या चौकार इथे मात्र पंचांनी कळवलेला आहे. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 11 बॉल मध्ये अजूनही 37 धाव्यांची गरज. उद्धवला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. एक धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. एका धाव्याने धावफलक वाढेल. 78 धावा. शेवटचे 10 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईकला मात्र आता अभिजित पाटीलला तुम्ही पाहाल. 6 चेंडू आतापर्यंत अभिजित पाटील खेळाय. 10 धाव्यांवरती तो मैदानाच्या मध्ये नाबाद उभा ठाकलेला आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. इथे सिंगल डबलला जास्त महत्व राहणार नाही, कारण मोठाले फटके जर मैदानाच्या मध्ये आले तर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये नक्कीच एक रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 9 चेंडू आणि 35 धाब्यांची मात्र जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पायावरती मात्र चेंडू आदळला आणि संघ ऑल आउट. ही मॅच जिंकले शिवनेरी स्ट्रायकर संघानं. अंकुर पोद्दार आणि प्रतीक सिंग यांच्या मालकीचा संघ थेट जाऊन पोहोचलाय. परंतु तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी निर्णय आहे. पाहूया तिसरे पंच. वायकेएस यांकडून विजयी ठरलेले या संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू. मेगा फायनलला पोहोचलेला पहिला संघ या ठिकाणी ठरलेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. शिवनेरी स्ट्रायकर्स थेट मेगा फायनलला जाऊन दाखल होणारी पहिली टीम ठरलेली आहे. अभिनंदन टीम. आता आम्ही सगळ्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर या. नेक्स्ट मॅचला आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करतो आहोत. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाज तुमच्या कानावरती येईल. समाधान अवचट सरांचा. या सर स्वागत आहे.